ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 9वा स्कंद. 9व्या स्कंदातील अध्याय 21. 21व्या अध्यायामध्ये आपण भरतवंशाचे वर्णन, राजा रंतीदेवाची कथा पाहणार आहोत. श्री सुकाचार्य म्हणतात, वितथाचा पुत्र मन्यूला बृहतक्षत्र, जय, महावीर्य, नर आणि गर्ग असे 5 पुत्र झाले. नराचा पुत्र संकृती होता. परीक्षिता, गुरु आणि रंतीदेव असे संस्कृतीचे 2 पुत्र होते. रंतीदेवाचे निर्मल यश या लोकात आणि परलोकातही गायले जाते. रंतीदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणेच दैवयोगाने जे प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत असे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली. स्वतः उपाशी राहूनही जे काही मिळेल तेही तो देऊन टाकीत असे. दारिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता. एकदा 48 दिवस असे गेले की त्यांना पाणी सुद्धा प्यावयास मिळाले नाही. 49व्या दिवशी सकाळीच त्यांना थोडेसे तूप, खीर, हलवा आणि पाणी मिळाले. संकटात असलेले ते कुटुंब तहान आणि भुकेने व्याकुळ होऊन कापत होते. त्यांनी भोजन करण्याची तयारी केली. तेवढ्यात एक ब्राह्मण अतिथी आला. रंतीदेव सर्वांमध्ये श्री भगवंताचेच दर्शन करीत असे, म्हणून त्याने अत्यंत श्रद्धेने आदरपूर्वक त्या अन्नातील पुरेसे भोजन त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मण भोजन करून निघून गेले. परीक्षिता आता उरलेले अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली. त्याच वेळी एक दुसरा शूद्र अतिथी आला. भगवंताचे स्मरण करीत रंतीदेवाने त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला. शूद्र निघून गेल्यावर कुत्र्यांना घेऊन आणखी एक अतिथी आला. तो म्हणाला, राजन, मी आता माझे हे कुत्रे भुकेलेले आहेत. आम्हाला काहीतरी खायला द्या. जे काही शिल्लक राहिले होते ते सर्व रंतीदेवाने आदरपूर्वक त्याला दिले आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला. आता फक्त पाणीच उरले होते आणि ते सुद्धा एकाच माणसाला पुरण्या इतकेच होते. ते आपापसात वाटून घेऊन पिणार इतक्यात एक चांडाळ येऊन म्हणाला, मी चांडाळ आहे, मला पाणी द्यावे. जीव उच्चारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते. अशी त्या चांडाळाची करुणापूर्ण वाणी ऐकून रंतीदेवाचे हृदय दयेने भरून आले आणि तो असे अमृतमय शब्द बोलला, 8 सिद्धी, परमगती आणि मोक्ष ही भगवंतांकडून इच्छित नाही. मी फक्त एवढेच इच्छितो की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचे सर्व दुःख मीच सहन करावे, जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही. हा दीन प्राणी पाणी पिल्यानेच जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळेच त्याचा जीव वाचणार आणि त्यामुळे आता माझी तहान, भूक, शरीराचा असक्तपणा, दीनता, ग्लानी, शोक, विषाद आणि मोह हे सर्व नाहीसे होणार. रंतीदेव स्वतः जरी पाण्या वाचून तडफडत होता तरी सुद्धा स्वभावतच त्याचे हृदय करुणेने भरून असल्यामुळे त्याने ते पाणीही त्या चांडाळाला दिले. वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश असे तिघेही जण त्यांच्यासमोर प्रकट झाले. रंतीदेवाने त्यांच्या चरणांना नमस्कार केला. तो अनासक्त व निस्पृह असल्यामुळे त्याने भक्तिभावाने आपले मन भगवान वासुदेवांमध्ये तन्मय केले. परीक्षिता इतर कोणत्याच वस्तूंची इच्छा न करता त्याने आपले मन पूर्णपणे भगवंताकडे लावले. म्हणून त्याच्या बाबतीत त्रिगुणमय माया जागृतीनंतर स्वप्न नाहीसे व्हावे तशी नाहीशी झाली. रंतीदेवाच्या बरोबर असणारेही त्याच्या संगतीच्या प्रभावाने भगवन्मय योगी झाले. गर्गापासून शिनी आणि शिनीपासून गर्ग्याचा जन्म झाला. गर्ग्य जरी क्षत्रिय होता तरी सुद्धा त्यांच्यापासून ब्राह्मण वंश चालला. महावीर्याचा पुत्र दरितक्षय होता. दरिक्षयाचे त्रयानरूपी ऋणी, कवी आणि पुष्कराऋणी असे 3 पुत्र झाले. ते तिघेही ब्राह्मण झाले. बृहत्क्षत्राचा पुत्र हस्ती झाला. त्यानेच हस्तिनापूर वसविले होते. हस्तीचे अजमीड, द्विमीड आणि पुरुमीड असे 3 पुत्र होते. अजमीडाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले. याच अजमीडाच्या एका पुत्राचे नाव बृहदिषु होते. बृहदिषूचा पुत्र बृहद्दुनू झाला. बृहद्दुनूचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ झाला. जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा शेनजित, शेनजिताचे रुचिराश्व, दृढ हनु, काश्य आणि वत्स,
असे 4 पुत्र झाले. रुचिराश्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथुसेन. पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव नीप असे होते. त्याचे 100 पुत्र होते. याच नीपाने शुक यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून बृहदत्त नावाचा पुत्र झाला. बृहदत्त योगी होता. त्याला पत्नी सरस्वतीपासून विश्वकसेन नावाचा पुत्र झाला. याच विश्वकसेनाने जैगिष्व्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली. विश्वकसेनाचा पुत्र उदकस्वनाचा भल्लाद हे सर्वजण बृहदिषूचे वंशज झाले. द्विमीढाचा पुत्र यविनर होता. यविनराचा कृतिमान, कृतिमानाचा सत्यधृतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला. सुपार्श्वापासून सुमती, सुमतीपासून सन्नतिमान, सन्नतिमानापासून कृती झाला. त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि प्राच्यसाम नावाच्या ऋषींच्या 6 संहिता रचल्या होत्या. कृतीचा पुत्र निप होता. निपाचा उग्रायुधाचा क्षेम्याचा सुवीर आणि सुवीरांचा पुत्र रिपुंजय होता. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता. द्विमीढाचा भाऊ पुरुमीढ याला काही संतान झाले होते. अजमिळाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नलिनी होते. तिच्यापासून नीलाचा जन्म झाला. नीलाचा पुत्र शांती, शांतीचा सुशांती, सुशांतीचा पुरुष, पुरुषाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भरम्याश्व झाला. भरम्याश्वाचे मुद्गल, यविनर, बृहदिषू, कापिल्य आणि संजय असे 5 पुत्र होते. भरम्याश्व म्हणाला, हे माझे 5 पुत्र 5 देशांचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत, म्हणून हे पंचाळ नावाने प्रसिद्ध झाले. त्यांपैकी मुद्गलपासून मौद्गल्य नावाचे ब्राह्मण गोत्र सुरू झाले. भरम्याश्वाचा पुत्र मुद्गल याला जुळे झाले. त्यापैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते. अहल्येचा विवाह गौतमांशी झाला. गौतमांचा पुत्र शतानंद. शतानंदाचा पुत्र सत्यधृती होता. तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीच्या पुत्रांचे नाव शरद्वाज होते. एके दिवशी उर्वशीला पाहता शरद्वानाचे वीर्य गवतावर पडले. त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला. तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्याच्यावर पडली. दयाळू अंतकरणाने त्याने दोघांनाही उचलून घेतले. त्यापैकी जो पुत्र होता त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती तिचे नाव कृपी झाले. हीच कृपी द्रोणाचार्याची पत्नी झाली. अध्याय 21 समाप्त.